30 तारखेला जरांगेंनी पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा केलेली आहे, त्याच्यावर तुम्ही तुमची भूमिका मांडलेलीच आहे. पण आता त्यांनी काही वेगळे आरोप केलेत की त्यांनी काही लोकांना 2 कोटी रुपये दिले गेलेत माझ्या विरोधात बोलण्यासाठी वगैरे वगैरे. त्यामुळे इतर काही त्यांच्या समाजाचे काही कोण लोक आहेत ते त्यांनी सांगावं. आणि दुसरी गोष्ट, जरांगे हे वळवाच्या पावसाप्रमाणे 2-3 महिन्याला ते उपोषणाला बसणारच आहेत. आता महाराष्ट्रानं त्याची सवय करून घ्यावी. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्याच्या या मागणीला, बेकायदा मागणीला इथून पुढं जास्त प्रमाणात महत्त्व देऊ नये. त्याचं कारण असं आहे, मुख्यमंत्री महोदय काय फक्त जरांगे ज्या प्रवर्गाची मागणी करतायत त्यांचीच मुख्यमंत्री नाहीत ना, त्यांच्यावरची जबाबदारी 12-13 करोड जनतेची आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व लोकांच्या हिताचं संरक्षण करावं असं मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन. याच्या पलीकडं मनोज जरांगेंच्या मागणीला आम्ही जास्त महत्त्व देत नाही. त्यांनी जे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे त्याकडे कशा पद्धतीने? हे बघा, आंदोलन जरांगे आहे ना, त्याला मीडियाची आणि कॅमेऱ्याची सवय झाली. त्याला नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहायला आवडतं. पण आपण मागणी काय करतो, आपण कुठल्या भाषेत बोलतो, आपण कुणाला किती शिव्या देतो, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रामध्ये एवढ्या खालच्या दर्जाचं सार्वजनिक ठिकाणी कुठलाही नेता, कुठलाही सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक नेता कधीही बोललेला नव्हता. महाराष्ट्राची पुरती वाट लावण्याचं काम कोणी केलं असेल तर मनोज जरांगेंच्या बोलीभाषेने केलं आहे. त्यामुळं पण दुर्दैव हे आहे की जरांगेने इकडे आंदोलन करायचं, झुंड गोळा करायची आणि शासनानं किंवा उपसमित्यांनी, मंत्रिमंडळाच्या उपसमित्यांनी काही निर्णय घ्यायचे. त्यामुळं असं झालं की महाराष्ट्रातल्या ओबीसींचं आरक्षण संपलं आहे. महाराष्ट्रामध्ये कोणीही उठतोय, कुणबीचं सर्टिफिकेट काढतोय आणि महत्त्वाच्या जागा बळकावतोय, बेकायदा ताबा मारतोय. याची आमच्याकडं शेकडोनं उदाहरणं आहेत. 21 तारखेला ओबीसीच्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक होती बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली. आम्ही आमची निवेदनं, आमच्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत. 21 तारखेला आम्ही महाराष्ट्राला सांगू की ओबीसींचं किती वाटोळं झालंय, ओबीसींचं किती नुकसान झालंय आणि मनोज जरांगेंच्या बेकायदा मागणीला सरकार कसं बळी पडलंय आणि त्यामध्ये ओबीसींचं काय नुकसान झालंय हे 21 तारखेला आम्ही पूर्ण महाराष्ट्राला सांगू. 100 सभा घेतोय, काय उद्देश? 100 सभा आम्ही जातनिहाय जनगणनेसाठी घेतोय, बजेटरी तरतूद झाली पाहिजे यासाठी घेतोय, ओबीसींना एकत्र आणण्यासाठी घेतोय, मनोज जरांगेंच्या मागणीला बळी पडून शासनानं ओबीसीचं कसं नुकसान केलंय यासाठी घेतोय. एकही ओबीसीचा नेता ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. एकही विरोधी पक्षनेता या प्रश्नावर बोलायला तयार नाही. सत्ताधाऱ्यामधले ओबीसीचे सगळे मंत्री, आमदार, खासदार बोलायला तयार नाहीत. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभरामध्ये 100 सभा घेत आहोत. आणि या 100 सभा तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी नसतील. आम्ही गावगाड्यामध्ये जात आहोत, जिथं फोन येईल तिथं आम्ही जाऊन त्या सभा घेत आहोत. 23 आणि 24 तारखेला आम्ही सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजामध्ये 5 सभा घेत आहोत. पुन्हा मग नांदेड जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, परत छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे. आमच्या जवळजवळ 60 ते 70 सभा आणि गावं आणि तालुके फायनल झालेले आहेत. आणि मग आम्ही तारखा येऊ घातलेल्या दिवसामध्ये जाहीर करू. जरांगे उपोषणाला बसला म्हणून आपणही उपोषणाला बसायचं हे आता बंद होईल. आमचे काही मूलभूत प्रश्न आहेत ओबीसींचे. मी ते उपोषण करणार तर तुम्ही सभा घेणार? आम्ही सभा घेणार, आम्ही ओबीसीना जागृत करणार. ओबीसीच्या प्रश्नावरती ओबीसी सेलचे प्रमुख बोलत नाहीत, ओबीसीचे आमदार बोलत नाहीत, ओबीसीचे मंत्री बोलत नाहीत. या गोष्टी आम्ही ओबीसीच्या जनतेसमोर मांडू ना. मग शेवटी तेच झालं की पुन्हा मराठा वर्सेस ओबीसी. म्हणजे मग आम्ही शांत बसायचं का? ओबीसीनी शांत बसायचं का? जरांगेंनी काहीही मागणी करायची आणि मंत्र्यांनी त्याच्यावरती GR काढायचे आणि ओबीसीनी शांत बसायचं, असं आहे का त्याचा अर्थ? ओबीसी सुद्धा आंदोलन करतील ना. ओबीसी सुद्धा आमचं काय नुकसान झालंय हे इथल्या व्यवस्थेला, महाराष्ट्राला समजावून सांगतील. दुसरं असं, अजितदादांच्या राष्ट्रवादीत, दादांच्या पक्षात भुजबळ असतील, तटकरे असतील, पटेल असतील, मुंडे असतील, हे जे काही ओबीसी नेते आहेत त्यांना डावललं आम्हाला दिसतंय. मी कार्यकारिणीनं काढलंय, पदं काढली, सगळं काय चाललंय काय नाही. ओबीसीच्या नेत्यांना तुम्ही आता ओबीसी नेते म्हणालात, मी किती मानायचं हा म्हणजे विचाराचा प्रश्न आहे. पण तरीही त्यांना त्यांची जागा कळली असेल की आपण नक्की कुणाच्या घरात राहत होतो आणि आपलं स्थान काय होतं तिथं. अरे उतरा ना रस्त्यावर, अरे उतरा. तुम्ही ओबीसीचे नेते म्हणता ना, ओबीसीच्या प्रश्नावर भांडा, ओबीसीच्या प्रश्नावर बोला. पण मग राष्ट्रवादी काय पवार फॅमिलीची जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, तुम्ही काय तिथं करताय? आता मग खालच्या भाषेत नको बोलायला, तू बाहेर पडा, रस्त्यावर उतरा. तुमच्या मागं 50-60% ओबीसीची जनता आम्ही उभी करू. आमचे प्रश्न हातामध्ये घ्या.
अरे आम्ही सामान्य कार्यकर्ते एवढ्या निकराची लढाई लढतोय. तुम्ही जन्मानं ओबीसी म्हणून ओबीसीचे फायदे घेतात. पडा बाहेर. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जर बारकी पोरं ज्यांना काही कळत नाही ती पोरं जर तुम्हाला तुमची जागा दाखवून देत असतील, एवढी लाचारी कशासाठी? हे लाचार आहेत हे सगळे. पडा ना बाहेर. अरे हिंमत दाखवा, नवीन पक्ष जोडा, पक्ष काढा. 2 वर्षात पक्ष स्थापन करून विजय थलपती जर मुख्यमंत्री होत असेल, तुम्हाला नक्की भीती कशाची आहे? तुम्ही काय बेकायदा काय बुडाखाली गोळा केलाय का? ह्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला लात मारा, बाहेर पडा, ओबीसीच्या प्रश्नावर भांडा. कुठला जरांगेन कुठला फरांगे, या ना बाहेर. राज्याचे थलपती कोण मग? राज्याचा थलपती महाराष्ट्राची जनता ठरवेल. ओबीसी बांधव ठरवतील 50-60%, SC ST बांधव ठरवतील. कोणतरी कुठला तरी माणूस येतो, बेकायदा मागणी करतो, लोकशाही मानत नाही, वेगवेगळ्या नेत्यांचा रिस्पेक्ट न करता, वेगवेगळ्या जातींचा रिस्पेक्ट न करता त्यांना खालच्या भाषेत बोलत असेल, असा थलपती होणे नाही. अरे 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची जी भाषा बोलेल तो थलपती होईल. कोणी उठेल आणि थलपती. अरे ओबीसीचे थलपती कोण मग? ओबीसीचा तसं बाय परगेशन करू नका. महाराष्ट्राचा थलपती तुम्हाला बघायला भेटेल. कोण अरे दिसेल तो. हो. अरे काय